या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. सोलापुरात तेलुगू मराठी साहित्यिक संस्थेची स्थापना. कविवर्य डॉक्टर लक्ष्मीनारायण बोल्ली व कविवर्य माधव पवार यांचं मार्गदर्शन व प्रेरणेतून तेलुगू मराठी साहित्यिक संस्था सोलापूरची स्थापना केली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी कवी प्राध्यापक नरेंद्र गुंडली, उपाध्यक्ष साहित्यिक राजेंद्र भोसले, मुख्य सचिव लेखक कवी दत्तात्रय इंगळे, सहसचिव कवित्री सौ रेणुका बुधारम, खजिनदार कवी श्री विठ्ठल टाक, सदस्य कवी श्री विजयकुमार सोनोने, सदस्य श्री प्रभाकर भीमनाथ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सदर संस्थेचं शासन मान्य प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे. नवोदितांना प्रोत्साहन देणं, कवी संमेलन घेणं, पुस्तक प्रकाशित करणं, साहित्य संमेलन भरवणं, मान्यवरांचा आदर सत्कार करणं, विविध पुरस्कार देणं, तेलुगू मराठी भाषा नवे जुनं साहित्य वृद्धिंगत करणं व समाजोपयोगी बहुविविध कामं करणं असे उद्दिष्ट असणार आहे. संस्थेची सुरुवात म्हणून संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री विजयकुमार सोनोने यांचं काव्यसंग्रह जनमनाचा हुंकार या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात 40 मान्यवर कवींचं कवी संमेलन आयोजित करण्यात आलंय. वरील कार्यक्रम व संस्थेच्या शुभारंभाचा कार्यक्रम गुरुवारी 18 जून 2026 रोजी दुपारी 4 ते रात्री 9 दरम्यान कन्ना चौक सोलापूर येथील पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय इथं होणार आहे. या कार्यक्रमासाठी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे डॉक्टर श्री शिवाजीराव शिंदे, श्री गोविंद काळेसर, सार्थ अहिल्या गाथाकार, श्रुतीश्री वडकबाळकर मॅडम अध्यक्ष मसाप सोलापूर, ॲडव्होकेट श्री श्रीनिवास क्यातम अध्यक्ष पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर, श्री दशरथ गो सचिव पद्मशाली शिक्षण संस्था सोलापूर, श्री युवराज मेटे प्राचार्य कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण सोलापूर, प्राध्यापक श्री अनिल निंबाळकर उपप्राचार्य कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व्यवसाय शिक्षण सोलापूर, श्री मल्लिकार्जुन कमटम अध्यक्ष तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर, श्री पांडुरंग दिड्डी अध्यक्ष पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय सोलापूर, ज्येष्ठ लेखक कवी श्री राजेंद्र भोसले, श्री गोपीकृष्ण वड्डेपल्ली उपाध्यक्ष उत्कर्ष वाचनालय सोलापूर, लेखिका कवित्री सौ वंदना कुलकर्णी, श्री धोंडीबा नारायणकर अध्यक्ष ककया समाज सोलापूर, लेखक श्री बाबूराव इंगळे, श्री दस्तगीर जमादार कादंबरीकार, लेखिका व कवयित्री सौ राजश्री जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमात सोलापूर व परिसरातील साहित्यिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्री नरेंद्र गुंडेली व मुख्य सचिव दत्तात्रय इंगळे यांनी केलं. सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कुंडल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयीने युक्त आधुनिक रूप फक्त कुंडल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कुंडल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कुंडल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी कोंडल शाळेलगत, MIDC मागे सोलापूर.